हरिपाठातला माऊलींचा हा अजून एक अभंग. अभंगाची सुरुवात वेद शास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन, एक नारायण सार जप. सरळ सोप्या शब्दामध्ये माऊलींनी खरं सार काय आहे, एकच. नारायण, हरिनाम. पण सार आपण म्हटलं तर सार हे कधी सुरुवातीला नसतं, शेवटी असतं. एखाद्या गोष्टीचं आपण सार काढतो, तात्पर्य काढतो, ते नेहमी शेवटी निघतं. सुरुवातीला जे असतं ते सगळं मंथन, अनंत कल्पना, अनंत विचार, अनंत अनुभव. अनंत ज्ञान. आणि अनंतच म्हटल्यावर त्याला अंतच नाही. मग असं जे अनंत ज्ञान आहे, अनंत विचार आहेत, अनंत कल्पना आहेत, अनंत मार्ग आहेत, अनंत दिशा आहेत, थकून जाऊ आपण. बुद्धिभ्रम होईल. कुठल्या एका गोष्टीवर विश्वास ठेवायचा, कुठल्या गोष्टीवर नाही ठेवायचा. आज हे आवडतंय तर उद्या दुसरंच काहीतरी आवडतंय. आज ह्याचे शब्द खरे वाटतायत, आज ह्याचं बोलणं योग्य वाटतंय तर उद्या दुसऱ्याच कोणाचं तरी योग्य वाटतंय. अनेक मतप्रवाह, अनेक संप्रदाय, अनेक पंथ, अनेक धर्म. पण शेवटी जो बुद्धिवान आहे, जो ज्ञानी आहे, तो या सगळ्यातून काय शोधून काढतो तर सार शोधून काढतो. आणि ज्याला हे सार सापडलंय, ज्याला हे सार समजलंय, तो निवांत झाला, शांत झाला, तृप्त झाला. आता अनेक विचार, अनेक मार्ग, अनेक प्रकारचं ज्ञान, सगळ्या गोष्टीचा खळखळाट थांबला. सगळ्या गोष्टींचा खळखळाट थांबला. म्हणजेच याचा अर्थ असा की आपल्या पण मनाचा खळखळाट थांबला पाहिजे. आज सगळं माहिती आहे, सगळं ऐकतोय, सगळं आपल्याला समजतं, पण मनाचा खळखळाट थांबत नाही. कारण जे सार आहे त्या ठिकाणी मन स्थिर होत नाही. जे सार आहे त्याच्यावर पूर्ण अवलंबून राहत नाही. जे सार आहे तेच प्रमाण आहे.
जे सार आहे तेच श्रुतींचं वचन आहे. जे सार आहे तोच सगळा वेदांनी आरडाओरडा करून सांगितलेला अर्थ आहे. ह्यावर सावकाश अलगदपणे पूर्ण मंथन झाल्यावर मन स्थिरावलं पाहिजे. आणि ते सार म्हणजे काय? नारायण जप. एक नारायण सार जप. नारायण एकच आहे. नारायणामध्ये तर द्वैत अजिबात नाही. म्हणजे इथे एका नारायणाची गोष्ट माऊली करत नाहीयेत. जे सार एकच आहे. ते सार म्हणजे काय तर नारायण जप हे ते सार आहे. नारायण एकच आहे. पण तो नारायण एकच असला तरी नारायणच एक आहे यावर पटकन विश्वास कुठं बसतो? नारायणच एक आहे, बाकी दुसरं मला कोणीच नाही, या कल्पनेवर मन कुठे स्थिरावतं? ते स्थिरावं त्यासाठीच माऊली म्हणतात एक नारायण सार जप. त्या नारायणाचा जप करणं, हरिनामाचा जप करणं, हेच सगळ्या गोष्टीचं सार आहे. त्या सारावरती स्थिरावलं पाहिजे. हरिनामाचा जप केला पाहिजे. वेद, शास्त्र, श्रुती ह्या सर्वांनी मिळून ज्याला प्रकाशात आणायचं ठरवलं, ज्याचं ज्ञान इतरांना व्हावं म्हणून आटोकाट प्रयत्न केले, ते सुद्धा विसरले, ते सुद्धा भ्रमले. आणि शेवटी नेती नेती म्हणत त्यांना सुद्धा मूग गिळून बसावं लागलं. आज आपलं पण तसंच. अनेक वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान, अनुभव, चर्चा, विचार ह्या सर्वांचं आपण मंथन करू, पण त्याचा शेवट, त्याचं सार एकच, मूग गिळून गप्प बसणं आणि काय करणं तर हरिनामाचा जप करणं. आज आपली सुद्धा
कल्पनाशक्ती अफाट असते. मनाची चलबिचल तर अतोनात असते. नामस्मरण आपल्या जवळ आहे. काय नाम घ्यायचं हे आपल्याला माहिती असतं. पण खळखळाट थांबत नाही. खळखळाट थांबत नाही. आपणच मनामध्ये अनेक योजना आखतो, अनेक कल्पना करतो, अनेक विचार करतो. प्रयत्न करतो. प्रयत्न आपला प्रामाणिक असतो, इच्छा प्रामाणिक असते. की माझं नामस्मरण व्हायला पाहिजे, मला ध्यान लागायला पाहिजे, मला हरिपाठ समजला पाहिजे, मला ज्ञानेश्वरी समजली पाहिजे, मला संत वचन समजली पाहिजेत. इतर साधकांसारखे, इतर साधू संतांसारखे मला पण ध्यानामध्ये अनुभव आले पाहिजेत. माझा पण ध्यानाचा अनुभव हा काहीतरी मनस्वी विलक्षण असा असला पाहिजे. जणू काही प्रपंचातले श्रम, प्रपंचातले कष्ट कमी पडतात. किंवा प्रपंचात कष्ट करायची लागलेली सवय, आटापिटा करायची लागलेली आवड, मनाला लागलेली चटक जणू पूर्ण होत नाही. म्हणून परमार्थात पण आपण तेच करायचा प्रयत्न करतो. ध्यान लागावं, सुरू आटापिटा. एखाद्या फिटनेस क्लबमध्ये जाऊन अर्धा पाऊण तास एक्झरसाइज करून आलं आणि एक 15-20 दिवस जरी रेग्युलरली एक्झरसाइज केले तरी शरीराला एक वेगळा आकार, एक वेगळं वळण प्रगट व्हायला लागतं. एखादी व्यक्ती व्यायाम करतीये, फिजिकल फिटनेसकडे लक्ष देतीये, लपून राहत नाही. थोड्याच दिवसात ते दिसायला लागतं, प्रगट होतं. घेतलेले कष्ट, केलेला आटापिटा हा उघडपणे दिसतो. कोणी सांगावं पण लागत नाही. परमार्थात, ध्यानात साधारण तेवढाच वेळ, साधारण तेवढेच किंवा त्याहून जास्त कष्ट आपण घेतो. कितपत फिटनेस साधतो हा प्रश्नच आहे. विषय, विचार, विकार रूपी कॅलरीज, फॅट्स किती कमी होतात देवालाच ठाऊक. किती कष्ट घेणार आपण, किती श्रम करणार आपण. जप, तप, कर्म, धर्म, वाऊगाची श्रम.
व्यर्थ जाईल सगळं. व्यर्थ जाईल. एखाद्या सुंदर मुलीने नवविवाहिताचे कपडे घालावेत, मंगळसूत्र घालावं, कपाळाला कुंकू लावावं, पण नवऱ्याचाच पत्ता नाही, लग्नच झालेलं नाही. काय उपयोग आहे त्याचा? उत्तम कष्ट घेतले, उत्तम कर्म केली, उत्तम जप केला, उत्तम तप केलं, उत्तम ज्ञान संपादन केलं, धर्म नीती न्यायाप्रमाणे आपण वागलो, ढोंग आहे सगळं. खोटारडेपणा आहे सगळा. एक कलाकार अनेक भूमिका वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये करतो. बिचारा पोटासाठी सगळे श्रम करत असतो. नावलौकिकासाठी सगळे श्रम घेत असतो. लोकांच्या वाहवा मिळाव्या म्हणून सगळे कर्म, तप, जप, धर्म, पण शेवटी हातात काय राहतं? शेवटी एकटाच उरतो. शेवटी एकच तत्व त्याच्यापाशी राहतं, पण त्याच तत्वापासनं खूप लांब गेलेला असतो. त्या तत्वाची ओळख, त्या तत्वाचं स्मरणच विसरलेला असतो. आणि म्हणून मग सगळे श्रम ठरतात आणि हे घेतलेले श्रम वाया जातात. का वाया जातात? तर ह्या सगळ्या श्रम घेण्यामध्ये, हे सगळे कष्ट उपसण्यामागे कर्म, जप, तप, हरीचाच पत्ता नाही. ज्याच्यासाठी हे करायचं त्याच्याविषयीच मनामध्ये भाव नाही. आज माझं कर्म उत्तम व्हायला पाहिजे हा भाव मी मनामध्ये ठेवला, ह्याच्यात मी माझं आलं. माझं कर्म उत्तम व्हायला पाहिजे, माझा भाव चांगला पाहिजे, माझी कृती चांगली पाहिजे, माझं ध्यान उत्तम पाहिजे, माझं ज्ञान उत्तम पाहिजे. हा सोस आहे सगळा. हरिवीण हे सगळं उत्तम पाहिजे त्यात शंकाच नाही. पण हे सगळं उत्तम कधी ठरतं? सुंदर मुलगी आहे आणि तिला चांगला नवरा पण आहे. नुसतेच विवाहितेचे कपडे अलंकार घातलेले नाहीयेत.
ज्याच्यासाठी हे सगळं करावं तो नवरा पण आहे, लग्न पण झालेलं आहे. त्याचप्रमाणे जप करावा, तप करावं, कर्म करावं, धर्म, नीती, न्याय सगळं उत्तम असावं, पण हरी पाहिजे त्याच्यात, हरीसाठी केलं पाहिजे. हे सगळं मी हरीसाठीच करतोय हा भाव दृढ व्हायला पाहिजे. नाहीतर हे सगळे श्रम वाया जातील, व्यर्थ ठरतील. घेतलेल्या श्रमाचं, केलेल्या प्रयत्नांचं फळ मिळेल, पण ते फळ दुसरं तिसरं काही नसेल, फक्त अहंकार असेल. जर या श्रम घेण्यामध्ये हरीच्या चरणी भाव ठेवला नाही तर. का माऊली फिरून फिरून परत आपल्याला हरिपाठी, हरिनामी, हरीच्या स्मरणावरती यायला पाहिजे असं सांगतात? कारण साधी गोष्ट आहे, अनंत दिवसांपासून, अनंत काळापासून अनंत प्रयत्नांमधून, अनंत श्रमांमधून आपल्या सगळ्यांचा प्रयत्न एकच चाललाय, निवांतपणा कधी मिळणार. माझे कष्ट, माझे विचार, माझ्या भावना, कधी मला निवांतपणा मिळणार. रोज उठतो, रोज झोपतो, परत दिवस उजाडतो, प्रपंच आणि परमार्थात दोन्हीमध्ये जप चालू आहे, तप चालू आहे, कर्म चालू आहे, धर्म चालू आहे. कधी मी निवांत होणार? निवांतपणा पाहिजे. सगळी वाटचाल ही या निवांतकडे कसे आपण जाऊ, कधी निवांत होऊ, यासाठीच तर हा सगळा आपला उपद्व्याप चालू आहे. रोज दिवस उजाडतोय आणि रोज तो निवांतपणा अजून लांबच गेलेला दिसतोय. चला आता जरा निवांत झोपू म्हणून पडतो, पण लक्षात येतं असं म्हणून निवांत होणं शक्य नाही. चुकून माकून गाढ चांगली झोप लागते, पण सकाळी उठल्यावर जवळपास पण नसतो तो निवांतपणा. निवांतपणाची अपेक्षा मी केली होती हे सुद्धा मन विसरून जातं. परत श्रम, कष्ट, उपद्व्याप, परत शरीर, वाचा, मन धावायला लागतं. निवांत होण्यासाठी धावायला लागतं. आज 100 मीटर शर्यत असो, 400 मीटर असो किंवा 1000 मीटर असो, जितके मीटर आहे तितकं धावावं तर लागतंच. सगळ्यांना मागे सारून पुढे जायचं म्हणून त्याप्रमाणे वेग सुद्धा आपल्याला
मेंटेन करावा लागतो. दमछाक करत धावावं लागतं आणि त्याचा शेवट शर्यत जिंकण्यामध्ये होतो. तसेच आपण सगळे ह्या शर्यतीत आहोत. आणि ही शर्यत जिंकणं म्हणजे काय, तर प्रत्येकाच्या जीवाला निवांतपणा हवाय. मन चिडचिडतं, अस्वस्थ होतं, कधी आनंदित प्रफुल्लित असतं, सुखावतं. आपल्याच पाठीवर थाप मारून घेतं. कारण काही क्षण का होईना त्या सुखाच्या आनंदाच्या क्षणाने निवांत झालेलं असतं. कुठल्याही दुसऱ्या गोष्टीचा स्पर्श मनाला त्या क्षणांमध्ये होत नसतो, म्हणून ते निवांत झालेलं असतं. म्हणजेच दुसऱ्या गोष्टींचा स्पर्श मनाला झाला की निवांतपणा गेला. दुसऱ्या गोष्टींचे जे विचार आहेत, दुसऱ्या गोष्टींचे जे विकार आहेत, दुसऱ्या गोष्टींचे जे धर्म आहेत, त्यांच्याशी संबंध आला की मनाचा निवांतपणा गेला. मग हे निवांतपणाचे क्षण जर वारंवार आपल्या जीवनात प्रगट व्हावे असं आपल्याला वाटत असेल तर काय केलं पाहिजे? साधी सोपी गोष्ट आहे. मन काय करतं आपलं? मन सुद्धा भ्रमरासारखं त्याला जे हवंय त्या गोष्टींभोवती, त्या विषयाभोवती, त्या विचारांभोवती घुटमळत असतं. घुटमळत असतं. आज आपण विचार केला तर आपल्याला सुद्धा दिसेल की अगदी लहानपणापासून आजपर्यंत जेव्हा कुठली एखादी गोष्ट आवडली, मनाला हवीहवीशी वाटली, कसं त्या भ्रमरासारखं घोटाळलंय मन. काया वाचा मन कसं भ्रमर होऊन घुटमळत राहिलाय. परत 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 त्या ठिकाणी गेलेला आहे. पुन्हा पुन्हा त्या गोष्टीला भेट देऊन आलेला आहे. शॉपिंगला गेल्यावर तर आपण सहजपणे त्याचा अनुभव घेऊ शकतो. जेव्हा एखादी गोष्ट आवडते पण बुद्धीचा निश्चय झालेला नसतो, मनाला आवडलेली असते, मन काहीतरी निमित्त काढून परत त्या गोष्टीच्या भोवती फिरवून आणतं आपल्याला. एकदा आवडलेली गोष्ट दुसऱ्यांदा आवडते, परत चक्कर मारून येतं, तिसऱ्यांदा आवडते, चौथ्यांदा आवडते, पाचव्यांदा आवडते. आवड वाढत वाढत बुद्धीचा पण निश्चय पक्का होतो, आता मला हीच हवी आणि हीच माझ्यासाठी योग्य आहे. ती वस्तू सांगत नाही, आपणच आपल्याला सांगतो. भुंगा व्हायला पाहिजे, भ्रमर व्हायला पाहिजे. कर्म असो, धर्म असो, जप असो, तप असो, असं त्या हरिचरणांशी फिरून आलं पाहिजे. हळूच त्या स्वामींपाशी जाऊन आलं पाहिजे.
स्वामींना, दत्तात्रयांना, सद्गुरूंना मिठी मारून आलं पाहिजे, चरणांवर डोकं ठेवून आलं पाहिजे. जे भिरभिर 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 करत डोळे इकडे तिकडे फिरत असतात, त्याच डोळ्यांना स्थिर करून अंतर्दृष्टीने परमेश्वराचं दर्शन घेतलं पाहिजे. मनाला भ्रमर केल्यावर ज्याप्रमाणे भ्रमर हे परागकण हळूच फुलाला स्पर्श न करता फुलाला कळत पण नाही की कोण आपलं परागकण वेचून घेऊन गेलं, कोण आलं एवढ्या अलगदपणे, हळूवारपणे जायला पाहिजे. असेल कामाची गडबड, असतील व्यवहार चालू, नसेल रोजच्या ह्याच्यात निवांतपणा, मन तर आहे ना आपलं आपल्यापाशी. मनाला भुंगा बनवलं पाहिजे. भुंगा आहेच मन. उगीच माऊलींनी भ्रमराची उपमा दिली नाहीये. आज मन भुंगाच आहे, भ्रमरच आहे. त्याच सगळ्या क्वालिटीज मनाच्या पण आहेत. चुकीच्या जागी भ्रमण करतं, नको त्या ठिकाणी घोटाळत फिरतं, नको त्या ठिकाणी भेटीगाठी देत राहतं. आपला मोठेपणा, आपली विद्वत्ता, आपलं ज्ञान, आपलं कर्तृत्व सगळं आपल्यापाशी, आपल्या घरी. मनाला हळूच परमेश्वराच्या दारात नेऊन आणता आलं पाहिजे. हलक्या पावलांनी, दबक्या पावलांनी. परमेश्वराच्या चरणी भक्ती आहे. परमेश्वराच्या दृष्टीमध्ये कृपा आहे. परमेश्वराच्या हातामध्ये आशीर्वाद आहेत. हे परागकण वेचता आले पाहिजेत. हे सोडून जिथं जिथं मन जाईल तिथे तिथे स्पर्श करून आलं की तिथलेच गुण वेचून घेऊन येणार. दुसरं काय वेचून घेऊन येणार? काय वेचून घेऊन येणार दुसरं? चिखलाला भेटायला गेलं, चिखलच घेऊन येणार. अंगाला चिखलच चिकटणार. मग तो चिखल धुण्याचे श्रम, स्वच्छ व्हायचे श्रम, वाऊगाची श्रम व्यर्थ जाय. मनामध्ये हरी नाही, मनामध्ये हरिनाम नाही, मनाने परमेश्वरापाशी घोटाळणं नाही. नुसते श्रम करत राहू आपण. फिटनेस कधीही साधणार नाही. असे श्रम नकोत. आज प्रपंचात, व्यवहारात किती मोजून मापून श्रम घेतो आपण. घेणाऱ्या पडणाऱ्या कष्टाची तुलना करून बघतो. किती मिळकत, किती फलप्राप्ती होणार, सगळं व्यवस्थित बसतंय ना. मग जर आज आपण अध्यात्मात, परमार्थात पण जर कष्ट घेत असू, कष्ट घ्यायची आपली तयारी असेल, तर ते व्यर्थ वाया जाऊन कसं चालेल?
दोनच गोष्टी होऊ शकतात. पहिली गोष्ट म्हणजे एक तर आपण इनफ कष्ट आणि श्रम घेत नाही आहोत, आणि इनफ कष्ट आणि श्रम घेत नाही आहोत म्हणूनच त्याची किंमत वाटत नाहीये, की जी प्रपंचात वाटते, कळते, विसरत नाही आपण. नाहीतर दुसरी गोष्ट, कष्ट आणि श्रम घेतोय पण ते खरोखरच कष्ट आणि श्रमच वाटतायत. कारण का? हरिवीणा. कष्ट घेणं चालू आहे, श्रम घेणं चालू आहे, प्रयत्न चालू आहे. हरीचाच पत्ता नाही, हरीपाशीच भाव नाही, हरीपाशीच श्रद्धा नाही. म्हणजेच याचा अर्थ असा की जोपर्यंत ते कष्ट वाटतात, जोपर्यंत ते श्रम वाटतात, तोपर्यंत त्याचा अर्थ असा की अजून हरिपाठी, हरिनामी, हरिपाशी मन इनफ घोटाळत नाहीये. वेगळ्याच फुलांभोवती घोटाळत आहे. वेगळीच फुलं, वेगळीच दृश्य, वेगळाच आनंद, वेगळाच सुगंध, वेगळाच रंग, वेगळ्याच कल्पना, आणि तिथलेच परागकण घेऊन मन परत येत आहे. आणि जेव्हा हरिपाठाचा, हरिनामाचा, हरिस्मरणाचा वेळ येतो त्यावेळी कष्ट आणि श्रम वाटायला लागतात. भ्रमर गुंतले, गुंतून राहिले, गुंतून राहिले. आज एक किंवा अनेक ठिकाणी आपण गुंतवणूक करतो. का म्हणतात त्याला गुंतवणूक? कारण एकच, मनाची ओढ, मनाची धाव, बुद्धीची झेप, विचारांचा प्रवाह जोडला जातो, दृढ संबंध तयार होतो, त्याला गुंतवणूक म्हटलं जातं. मग तशीच गुंतवणूक होण्यासाठी हळूहळू हळूहळू कणाकणाने, क्षणाक्षणाने मन गुंतलं पाहिजे. त्या भ्रमरासारखं फिरून आलं पाहिजे, परत परत जाऊन आलं पाहिजे. हळूहळू हरिनाम आवडायला लागेल, हळूहळू परमेश्वराबद्दलचं प्रेम वाढायला लागेल, हळूहळू मनामध्ये करुणा दाटून येईल. आनंदाचा क्षण आला तरी तो त्या परमेश्वराबरोबर शेअर करावा, त्याच्या स्मरणामध्ये तो इतरांबरोबर शेअर करावा. दुःखाचा प्रसंग आला, शोक झाला तरी तो त्या परमेश्वराच्याच पाशी जाऊन शेअर करावा. मनातलं सुखदुःख त्यालाच जाऊन सांगावं. मन घोटाळलं पाहिजे त्याच्यापाशी. त्याला माऊली म्हणतात भ्रमर गुंतले, सुमन कळिके. असं जे परमेश्वराभोवती घोटाळणारं मन आहे ते सुमन आहे, ते उत्तम मन आहे. मनाच्या बुद्धीच्या साह्याने आपण किती उत्तम गोष्टी करतोय त्या व्यर्थ आहेत, ते श्रम आहेत, कळत न कळत अहंकार वाढवतील. मनाचं जर सुमन करायचं असेल तर ते हरिनामाभोवती, परमेश्वराभोवती, त्याच्या स्मरणाभोवती घुटमळलं पाहिजे. सुमन कळिके.
असं जर मन सुमन झालं तर ते उमलेल. आणि काय प्रगट होईल त्याच्यातनं? भक्ती, प्रेम. दुसरं काय प्रगट होणार? मग मनाला जर सुमन करायचं असेल तर भ्रमर व्हायला पाहिजे. भुंगा होऊन परमेश्वराच्या नामाभोवती, परमेश्वराभोवती घुटमळलं पाहिजे. आणि असं जर झालं तर मग मनाला निवांतपणा आला. का? तर मन घुटमळायला लागलं ना. जे आज दुसऱ्या ठिकाणी सारखं जातं त्याच्या ऐवजी हरीकडे जायला लागलं. जरा स्वामींना बघून येतो, जरा सद्गुरूंचं दर्शन घेऊन येतो. उगीचच पण जरा नामाचं स्मरण करतो. अनेक मार्ग आहेत, अजिबात कमतरता नाही. मनाला या मार्गांवरनं फिरवून आणता आलं पाहिजे. आणि ही अशी जर सवय लागली की निवांतपणा फार दूर नाही, मग आपल्यापाशीच आहे. मनाचं सुमन होऊ दे. त्या कळिकेतून काय प्रगट होईल? तर निवांतपणा प्रगट होईल, शांती प्रगट होईल, श्रद्धा प्रगट होईल. आणि मग निवांतपणा. ह्या निवांतपणावरनं आपण जे बोलतोय, कारण ह्या अभंगामध्ये माऊलींचं जे हे सार आहे, हरिपाठी गेले ते निवांतची ठेले. ह्या निवांतपणाच्या विरोधात काय काय? असमाधान आहे, अतृप्तता आहे, अस्वस्थता आहे, भीती आहे, असुरक्षितपणाची भावना आहे. सुरक्षित वाटत नाही, खात्री वाटत नाही, आणि म्हणून मन निवांत होत नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की हा निवांतपणा का मनाला, हृदयाला, चित्ताला का वाटत नाही, का जाणवत नाही, का अनुभवाला येत नाही? कारण अजून अशाश्वत, असुरक्षितपणाची भावना, भीती, ही भावना मनामध्ये खूप आहे. ती अजून दूर होत नाही, आणि म्हणून मन निवांत होत नाही. तो असुरक्षितपणा जावा, ती अस्वस्थता जावी, ती अतृप्तता जावी, म्हणून तर दिवस रात्र प्रयत्न चालू आहे. पण गंमत अशी आहे की ज्या गोष्टींच्या साह्याने हा प्रयत्न चालू आहे तीच असुरक्षित आहे.
त्याच अशाश्वत आहेत. मग त्या मनाला आणि हृदयाला निवांतपणा कसा काय देतील? एवढे आपण चतुर, एवढे आपण हुशार, एवढे आपण कुशल, हा व्यवहार कसा काय चुकतो आपण? अशाश्वत, असुरक्षित, अस्वस्थ असणाऱ्या गोष्टींमधून निवांतपणारूपी फळ मिळेल, निवांतपणारूपी रिटर्न्स मिळतील, हा कुठला व्यवहार? हे कुठलं गणित? हे कुठल्या चुकीच्या मार्गाकडे चाललोत आपण? हे का लक्षात येत नाही आपल्या? हे अशाश्वतच असणार आहे, हे अस्थिरच असणार आहे. ह्याची खूणगाठ मनामध्ये, बुद्धीमध्ये बांधून जे शाश्वत आहे, जे निवांत आहे, जे स्थिर आहे आणि ज्याच्या पाशी गेल्यावरच मला सुरक्षित वाटणार आहे, ज्याच्या पाशी राहिल्यावरच माझ्या मनाला स्वस्थपणा, त्याचा अनुभव, त्याचा स्पर्श येणार आहे, त्याचा स्पर्श अनुभवता येणार आहे. हे गणित, हा व्यवहार मन बुद्धी का करायला लागत नाही? आज प्रपंच करायला लागल्यावर, प्रपंचात पडल्यावर कोणी असो, त्याला चिंता, काळजी, जीवनातले चढ उतार सगळं आलंच. कोणाची त्याच्यातून सुटका नाही, कोणाची सुटका नाही. जन्माला आलं की एक ना एक दिवस, एक ना एक क्षण, शेवट हा ठरलेलाच आहे. ती सर्वात मोठी काळजी आहे, ती सर्वात मोठी भीती आहे, कारण त्याच्याबद्दल काही माहिती नाही आहे. दुसऱ्यांचे अनुभव फक्त पाहिलेले आहेत, दुसऱ्यांना फक्त जाताना पाहिलेलं आहे, जाणं आपल्याला माहिती नाही आहे. हा जाण्याचा मार्गच बंद करून टाकू ना आपण. वेद, शास्त्र, प्रमाण, श्रुती, भगवद्गीता, अनेक धर्मग्रंथ हेच सांगतात, जे कधी आलंच नाहीये ते जाईलच कसं? ज्या वस्तूबद्दल, ज्या आत्मतत्वाबद्दल हे बोलतात तेच तर जाणून घेऊ ना आपण. मग कसली आली असुरक्षितता? मग कसली आली अशाश्वतता? मग कसली आली अस्वस्थता? मग कसली आली भीती? मग जे उरेल ते फक्त निवांतपणा. आणि हे सगळं मिळण्याचं ठिकाण एकच आहे. नशीब चांगलं 2 ठिकाणं नाही आहेत, एकच ठिकाण आहे. हरिपाठ, हरिस्मरण, हरिनाम, हरिचरण, हरिरूप, हरिकीर्तन, हरिमनन, हरिचिंतन, हरिवाचन, हरिकर्म, हरिजप, हरितप, हरिधर्म. एकच जागा आहे, एकच ठिकाण आहे, एकच गोष्ट आहे.
जी आपल्याला हे देऊ शकते. मग हा जो भीतीचा अंश आहे, हा जो अज्ञानाचा भाग आहे, ज्याच्यामुळे असुरक्षितता, अशाश्वतता, अस्वस्थता हे सगळं खरं वाटतं, हे सगळं बाजूला करता आलं पाहिजे. आणि ते बाजूला करण्यासाठी काय पाहिजे तर शक्ती पाहिजे. आज हे सगळे जे शत्रू आहेत, ह्या शत्रूंचा पराभव करायचा असेल तर हातात शस्त्र पाहिजे. हातात शस्त्र आहे पण मनामध्ये शक्तीच नाही. हातात शस्त्र आहे पण शरीरामध्ये शक्तीच नाही. उपयोग काय त्या शस्त्राचा? शस्त्राबद्दलचं ज्ञान आहे, शस्त्र कसं चालवायचं माहिती आहे, अनेक वेळा हातात धरलंय, त्याच्यात पण काही आता नाविन्य नाहीये, नवीनपणा नाहीये, पण मनात शक्तीच नाही. मनात उत्साहच नाही, मनात प्रेमच नाही, मनात भावच नाही. उपयोग काय त्या शस्त्राचा हातात धरून? इथं या शक्तीची गरज असल्यामुळे माऊली ज्ञानदेवा म्हणत नाहीत, ज्ञानदेवी म्हणतात. शक्तीचं रूप धारण करतात. ज्ञानदेवी मंत्र, हरिनामाचे शस्त्र. ज्ञानरूपी जी शक्ती आहे, त्या शक्तीचा वापर केला पाहिजे. ज्ञानाच्या दिशेने वाटचाल करतोय आपण ना, मग ज्ञानी होणार शंकाच नाही. कारण ज्ञानाच्या दिशेने प्रत्येक पडणारं पाऊल हे आपल्याला ज्ञानीच बनवणार. मग ज्ञान कुठल्या गोष्टीचं करून घ्यायचंय? हरिनामाचं, हरिप्रेमाचं, हरिस्मरणाचं. हेच पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. हाच तर मंत्र आहे. मंत्र कशाला म्हणतात? जो मनाला सगळ्या यातनांच्या, विचारांच्या पलीकडे नेऊन पोचवतो. परत 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 मनाला आठवण करून देत निवांतपणाकडे नेऊन सोडतो. तो मंत्र, तो मंत्र ही ज्ञानदेवी आपल्याला देते. आणि ह्या मंत्राची जी शक्ती आहे, ह्या ज्ञानाची जी मनामध्ये, हृदयामध्ये शक्ती तयार होईल, त्या शक्तीच्या जोरावर परमेश्वराच्या कृपेने, सद्गुरूंच्या कृपेने जे हरिनामरूपी शस्त्र, सबीज नामाचं शस्त्र, अशा नामाचं शस्त्र की ते नुसतं कळी राहणार नाही, त्याचं फूल उमलणारच, असं शस्त्र आपल्या हातात आहे. मग शक्ती वाउगाची श्रम करण्यात व्यर्थ वाया जाऊन कसं चालेल आपल्याला? आपल्या या ज्ञानशक्तीचा जपूनच वापर केला पाहिजे. आपण काळजीपूर्वकच त्याची गुंतवणूक केली पाहिजे. मग आपण निवांत हो, मग हरिपाठी स्थिर हो, हरीच्या चरणी मन गुंतून राहील, भ्रमरासारखं घुटमळत राहील. आणि असं घुटमळलं की मग कुठल्याही कुळामध्ये जन्म का येईना, कुठल्याही कुळामध्ये जन्म का आलेला असेना, कुठलंही गोत्र का असेना, आज कोणाचं कुठलंही कुळ असू दे, गोत्र असू दे, वसिष्ठ असू दे, कश्यप असू दे, जमदग्नी, कुठलंही असू दे, प्रत्येकाला जाणं हे आलंच. तुमचं काय कुळ आहे, तुमचं काय गोत्र आहे, ते बघून यमराज ठरवत नाही आपल्या घरी यायचं का नाही.
कुठल्याही का कुळात असेना, कुठल्याही का गोत्रात असेना, मनाचं सुमन झालंय, मन हरिपाठी स्थिरावलंय, मन हरिचरणाभोवती घुटमळतंय. यमराज प्रवेशच करत नाहीत. मृत्यू प्रवेशच करत नाही. शेवट कधी होतच नाही. अंत कधी नसतोच. कारण ज्याची कधी सुरुवातच नाही त्याचा शेवट कसा असेल? ज्यांनी कधी काही सुरू केलंच नाही त्याला मृत्यू माहितीच नाही. असा हा जो हरी आहे, असा हा जो आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये असलेला आत्माराम आहे, त्याचं ज्ञान आपल्याला प्राप्त झालं. त्याचं ज्ञान, त्याचं चिंतन, त्याचं मनन ज्या हृदयामध्ये प्रगट व्हायला लागलं, उमलायला लागलं, त्या हृदयामध्ये, त्या मनामध्ये, त्या चित्तामध्ये, त्या बुद्धीमध्ये भय, असुरक्षितता, अंत, शेवट या गोष्टींना स्थान राहीलच कसं? ज्या घरामध्ये अहोरात्र दिवे लागलेले आहेत तिथे अंधार प्रवेश करेलच कसा? जो सूर्य सतत प्रकाश देण्याचंच काम करतो त्याने अंधार कधी पाहिला असेल का? हा प्रश्नच विचारणं जसं चुकीचं आहे. अंधाराची ओळख करायला जातो, अंधार सापडत नाही. अंधार बघायला जातो पण दिसत नाही. असा हरिपाठाने, हरिनामाने जो ज्ञानी झाला त्याला शेवट नाही. कारण सुरुवात आणि शेवट एकच हरी, सुरुवात आणि शेवट एकच नाम, सुरुवात आणि शेवट एकच प्रेम, भक्ती. कसला शेवट, कसली सुरुवात? निवांत. हरिपाठी गेले ते निवांतची ठेले. निवांतच होऊन राहिले हो. परत खळबळच नाही, अस्वस्थताच नाही, काही नाहीच. निवांतची ठेले. असा हा मार्ग आहे, असा हा हरिपाठ आहे, असा हा माऊलींचा हरिपाठ आहे की जो आपल्याला प्रत्येक अभंगामधनं ह्या भक्ती मार्गाचं, ध्यान मार्गाचं, नाम मार्गाचं वेगवेगळं रहस्य आपल्या समोर उलगडतो. तर असा हा माऊलींचा आज आपण एक अभंग पाहिला. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन, एक नारायण सार जप. जप तप कर्म हरिवीण धर्म, वाऊगाची श्रम व्यर्थ जाय. हरिपाठी गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, यम कुळ गोत्र वर्जियेले. असा हा माऊलींचा आपण अभंग आज पाहिलाय. तर सगळ्यांना नमस्कार, माऊलींना नमस्कार. ओम राम ओम.